तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही बीड शहराजवळ 25 किलोमीटरवर असलेल्या गुंजाळा या गावी आलेलो आहोत. आणि या गावाला यायचं कारण असं आहे की या ठिकाणी आमचे एक मित्र आहेत, नारायणदेव घुगे. खरं तर त्यांचा आणि आमचा संपर्क जो आहे तो रेडिओच्या माध्यमातून झालेला, आणि ते जे नातं आहे, ती जी मैत्री आहे, ती आज तागायत टिकून आहे. यापूर्वीच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं असेल, माझ्यासाठी ते एकदा कोर्टात येऊन भेटले होते. आणि मग आज आम्ही ठरवलं की आपण त्यांच्या गावी जायचं आणि त्यांची भेट घ्यायची. चला त्यांच्या घरात आपण जाऊयात. हे पाहू शकता मित्रांनो आपण, हे त्यांचं घर आहे, गुंजाळा या गावचं. त्यांच्या घरी एक पाहुणे देखील आलेत, गारेगार विकणारे. काय नाव तुमचं? यासीन. यासीन. कुठले आहेत तुम्ही? चिंचोटी. चिंचोटी. आणि फिरून गारेगार विकता का? हो. बरं, म्हणजे आता गारेगारचा व्यवसाय सुरू झालाय. हा, आता उन्हाळा सुरू झाला. उन्हाळा चालू झाला. उन्हाळा चालू झाला, बरोबर आहे. हो. किती गावं फिरता? 2-4 गाव. अच्छा. आता मित्रांनो जाऊयात आपण यांच्या घरात. बघा, घर छोटं आहे पण मन यांचं खूप मोठं आहे. माणसानं पैसा किती कमवला यापेक्षा प्रेम आणि जिव्हाळा किती निर्माण केला या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर हे आहे आमचं घुगे दाम्पत्य, आपण पाहू शकता. तर बघा मित्रांनो, आणि हे आमचं घर, हे आमचं कुटुंब. खरं तर घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथं असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. तर अशा, खरं तर म्हणजे आपण कोण आहोत, काय आहोत, यापेक्षा आपलं नातं काय आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि आज खरं तर प्रेमानं बोलवलेलं आहे घुगे कुटुंबियांनी. आमच्यासोबत आमचा मित्र देखील आहे, सचिन. आपण पाहू शकता मित्रांनो, हा यांचा संसार आहे. आणि खरं तर या छोट्याशा घरामध्ये यांचा हा संसार फुललेला आहे, पाहू शकता आपण. आणि हा, हे त्यांचं कापूस बघा, खूप मोठा कापूस. त्यांनी खरं तर माणसं राहण्यासाठी घर बांधतात, त्यांनी कापसासाठी घर बांधले. तर आपण पाहू शकता मित्रांनो की किती म्हणजे खेडेगावचं हे वातावरण आहे, किती छान वातावरण आहे एकदम. म्हणजे कसली गजबज नाही किंवा गर्दी नाही, गोंगाटापासून दूर, शांत. पलीकडे आपण पाहू शकता शेती आहे. म्हणजे अशा प्रकारचं हे असं वातावरण आहे. ते बघा, चालले मामा ते गारेगार विकायला. हा नेहमीचा आवाज कानावर पडणारा, आणि तो आवाज पडला की लगेच लहान लहान मुलं गारेगार घेण्यासाठी धावत येतात. अगोदर सायकलवर विकलं जायचं, पण आता एमईटी आहे. त्यांची एमईटी अजूनही आहे तशीच खरं तर. तर बघा मित्रांनो, याला म्हणतात माया, आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा. काय म्हणाल आपण घुगे साहेब? नमस्कार सर. हा बोला. कारण तुम्ही आम्हाला एवढं जे खूप कामात एवढं व्यस्त असताना हा. आमच्यासाठी तुम्ही जो वेळ दिला हम्म. आणि या ठिकाणी आलात, हम्म. याबद्दल आम्ही खरंच तुमचे खूप खूप आभारी आहोत. अच्छा. आणि हे ऋण व्यक्त करणं शब्दात देखील ऋण व्यक्त करू शकत नाही नाही, असं काही नाही, ऋण वगैरे काही नाही. खरं तर माणसानं माणसाकडे जायला पाहिजे. हो, नाही ते तर खरं आहे सर. कारण आजकाल इतर गोष्टीपेक्षा हम्म. माणुसकी हे जे आज प्रमाण कमी व्हायला लागलंय, हम्म. ते आज ग्रामीण भागामध्ये शेतकरी परिवारात आजही बऱ्यापैकी आपल्याला दिसून येतं. याचा प्रत्यय आपण वारंवार घेतच आहोत. ताई, तुम्ही काय सांगाल? मी खरं तर माझं किती ताईवर माझ्यावर, हा. त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे. हा. ताईचं माझ्यावर किती, त्यांचं माझ्यावर किती, हा. तितक्या आपुलकीने, तितक्या लांबून दुरून इथवर आल्या. हा. तर मी खरं तर काय म्हणलंय हा. की ताईसाठी मी दही बनवलंय, जोसाची चटणी बनवली. बर. हा, पुन्हा त्याच्यात हे आपले शेंगाचे सोले टाकले. हा,
आणि हरभऱ्याची चटणी ही 3 पदार्थाची बरं. चटणी आता मिक्स आम्ही केली. शेताकडे चाललोच आहोत हुरडा खाण्यासाठी हुरडा खाण्यासाठी. तर तुम्हाला तिथं दाखवूच आम्ही काय काय आणलंय आमच्या ताईनं तर बनवलंय चला मग. माझ्यासाठी. मग मला वाटतं आपण तिकडच जायला पाहिजे खरं तर, हो आहे की नाही? चला मग जाऊयात तिकडं. हो ठीक आहे. चला निघा.